ऑफिशियल राजकारणामध्ये किरण सामंत हे कुठल्या पदावर आहे ते तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, ऑन रेकॉर्ड सांगतोय, किरण सामंत ह्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले. आम्ही विजय मिळून दाखवला, पण काही गोष्टी विसरणार नाही आणि राणेंना माफ करायची सवय नाही. तिकीट मिळालेली आहे, पक्षांनी युतीने जाहीर केलेली आहे. त्याच्यानंतर जर असे विषय होत असतील तर ते बरोबर नाही. अनेक पुरावे आमच्याकडेही आहेत, काय काय झालं आहे, पण राग पण नाही. आमचे साहेब जिंकले, त्या गोष्टीचं समाधान जास्त आहे. किरण सामंत हे व्यावसायिक आहेत. पक्षामध्ये त्यांचं काय स्थान आहे मला माहीत नाही, ते कुठल्या पदावर आहेत मला माहीत नाही. आणि व्यावसायिकांवर मी काय बोलावं? ते पक्षामध्ये कुठे आहेत का, म्हणजे ते पदाधिकारी म्हणून आहेत का? असतील तर तुम्ही मला सांगा. मी राजकीय माणूस आहे साहेब. ते इच्छुक होते, पण सामंतांनी उघडपणे मागणी केलेली होती त्या भावासाठी मागणी केली असेल. पण ऑफिशियल राजकारणामध्ये किरण सामंत हे कुठल्या पदावर आहे ते तुम्ही मला सांगा. आपण मागणी करताना काहीतरी बेस लागतो ना. काय बेस आहे त्यांचा? माझं त्यांच्याशी काही आक्षेप नाही, माझा काही आक्षेप नाही. पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण समन्वय म्हणतो ना, तो समन्वय का राखला गेला नाही याचा अभ्यास त्यांनी पण करावा. आपण कुठल्या बेसवर मागणी करतो, काय बेस आहे? एकीकडे माजी मुख्यमंत्री, कोकणामध्ये 40 वर्षाचा अनुभव असलेला माणूस, महाराष्ट्राचा अनुभव असलेला माणूस, तिकीट मिळालेली आहे, पक्षांनी युतीने जाहीर केलेली आहे. त्याच्यानंतर जर असे विषय होत असतील तर ते बरोबर नाही. आम्ही विजय मिळून दाखवला, पण काही गोष्टी विसरणार नाही आणि राणेंना माफ करायची सवय नाही. आम्हाला ज्या काही गोष्टी पक्षाकडे मांडायच्या आहेत त्या 100% आम्ही मांडणार. त्यांनी, आता मी तुम्हाला सांगतो, ज्यांचं नाव तुम्ही घेतलं किरण सामंत, मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, ऑन रेकॉर्ड सांगतोय, किरण सामंत ह्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले. एक BMCचा आर्किटेक्ट आहे, लायझनिंग आर्किटेक्ट, पाटील नावाचा, त्यांनी ती मीटिंग घडवून आणली आणि ते भेटले. आता शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत, आमचे बॉस आहेत, त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि नेहमीच राहणार. पण शिंदे साहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होतं आहे हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार. कारण का सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे ना. आपण एका पक्षामध्ये आहोत तर आपण इमानाने राहावं असं माझं म्हणणं आहे. ते उद्धव ठाकरेंना का भेटले निवडणुकीच्या काळात मला माहीत नाही. त्या पाटील आर्किटेक्ट आणि त्यांचे काय संबंध आहेत मला माहीत नाही. पण हे सगळं व्हायला नको होतं. आता हे सगळे पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो, पण टप्प्याटप्प्याने देणार. कारण का सगळ्याच गोष्टी एका याच्यामध्ये बोलून मला काही संबंध बिघडवायचे नाहीत. म्हणून सगळ्याच गोष्टी आज बोलणं काही योग्य नाही. अनेक पुरावे आमच्याकडेही आहेत, काय काय झालं आहे, पण राग पण नाही. आमचे साहेब जिंकले, त्या गोष्टीचं समाधान जास्त आहे. पण काही गोष्टी विसरणार नाही, एवढं मात्र खरं. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मागणीच आज केली आहे आणि आम्ही त्या दिशेने पावलं देखील टाकू की आम्हाला ह्या 2 सीट हव्या आहेत. कारण का त्यांच्या मागे आमची आकडेवारी आहे, मॅथमॅटिक्स आहे. म्हणून आम्हाला त्या 2 मतदारसंघावर दावा सांगावासा वाटला.